नमस्कार, मी आज तुम्हाला 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर इथं मी बॅकचं हे आखून ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी मी उंची घेतली. उंची 13 इंच आहे, तर मी ते 1 इंच प्लस करून 14 इंच घेतली आहे आणि स्ट्रेट लाईन हे केली आहे. स्ट्रेट लाईन मारली आणि शोल्डर 5.5चं शोल्डर टाकलेलं आहे आणि मोंडा खोली 6 टाकलेली आहे. इथून अर्धा इंच इकडे क्रॉस लाईन आखून घेतली ही आणि इथून छातीचा चौथा टाकलाय 9 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेली आहे. आणि इथे खाली दिसते, खाली कमरेचा चौथा टाकलेला आहे 7.5 आणि 1 इंच टक्ससाठी 1 इंच टाकून इथे मार्किंग करून घेतली आणि ते 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकली आणि 1.5 इंचापासून इथं खाली कमरेच्या तिथे खाली अर्धा इंच मार्किंग करून इकडे टक्स जे पाठीमागे टाकतोत ना त्याच्यासाठी 4 इंचावर लाईन घेतली ही आणि त्या लाईनपासून हे अर्धा इंच असं हे करून क्रॉस लाईन आखून घेतली आहे. म्हणजे काय होतं, इथे आपल्या जे ब्लाऊजचे इथे जे चुन्या पडतात ना तर त्या त्यांनी पडत नाही. तिथे घड्या पडतात घातल्याच्या नंतर, तर त्या ह्यांनी पडत नाही आहे. आणि शोल्डर गळा रुंदी 2.5ची टाकलेली आहे आणि गळा उंची 9ची आहे गळा आणि खाली गळा रुंदी 3ची टाकलेली आहे आणि असे गोलाकार मारून गोलाकार दिलेला आहे. म्हणजे गोलच टाकायचा आहे याचा गळा. आणि इकडे क्रॉस 1 इंचावर ह्या अर्धा इंच जी मार्किंग केली ना तिथून क्रॉस 1 इंचावर मार्किंग करून ह्यानी मार्क करून घेतलेले. तर हे आणि शोल्डरच्या इथे पण 2 लाईन इतकी मार्किंग करून हा क्रॉस हे केलेले, क्रॉस लाईन मारलेली अशी. आणि काय होतं, शोल्डर उतरत नाही असं साईडला जे आपण शोल्डर लूज होतं ना शोल्डरच्या तिथे, तर इथे हे मार्किंग केल्यावर शोल्डर उतरत नाही आपला. हा बॅक पार्टची कटिंग झाली, म्हणजे मार्किंग झालेली आहे. तर आता ती कटिंग करू आपण. अर्धा इंच थोडी शिलाईला हुक पट्टीसाठी थोडीशी मार्जिन सोडायची. हे काढून टाकायचं आहे आपल्याला. इथं थोडंसं हे ठेवायचं आहे. तर तिथून आता आपल्याला आहे वरचा भाग जो आहे ना शोल्डरचा, तो आहे अशी हे मार्किंग करून घ्यायची आहे, जसं आहे तसंच. मार्किंग झालेली आपली. तर इथं काय करायचं, तर 1 इंच खाली घ्यायची. म्हणजे ह्या बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि ही लाईन आखून घ्यायची स्ट्रेट. आणि ह्या कोपऱ्यापासून इकडे 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि इथनं 1.5 इंच. आणि आता हे 1 इंच आणि हे 1.5 इंच आणि हे 2.5 इंच लाईन मारून घ्यायची याची दोन्हीची. आता हा पार्ट
उचलून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे बाजूला. आणि हे आर्महोलचे जे आकार आहे ना आपला पहिला, तो मारून घ्यायचा आहे सरळ. आता हे जे आर्महोलचे जे मार्किंग केलेली आहे ना अगोदर आपण, त्याच्यापासून इकडे अर्धा इंच हे करून हे फ्रेंच करून आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन घ्यायचा आहे. आपण शोल्डर पट्टी किती आहे ह्याची बघायची, आणि जी आहे तीच इथे टाकायची. आणि फ्रंटचा गळा टाकायचा आता इथून खाली. तर फ्रंटचा गळा स्टॉप करत आहे. 6.5चा 6.5 वर मार्किंग, 3 इंच गळा रुंदी टाकायची इथे. हे आणि हे फ्रेंच करून ह्याला गोलाकार देऊन घ्यायचा. आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण इथं 3.5 वर मार्किंग करून घ्यायची. तर 3.5 वर मार्किंग करते आणि इथं पण 3.5 वरच घ्यायचे. इथून 3.5 वर मार्किंग केली आहे. आता ही 3.5ची हे एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. याची स्ट्रेट लाईन केल्यावर आपला ॲपेक्स पॉइंट कुठे येतोय तिथं हे करायचं. माझं 10चा असला तर अर्धा इंच त्याच्यात ॲड करून ओळखण करायचं, खूण करून घ्यायची. आणि इथून 2.5 वर मार्किंग करायची. परत 2.5 पासून वरती 2 इंचावर मार्किंग करून एक लाईन आखायची. मिनिट पॉज करा ना. आणि आता प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे आपल्याला. तर हे आर्महोलच्या मध्यभागापासून पोच करा थोडं. इथनं काय करायचं, थोडंसं असं क्रॉस कट करायचं अर्धा इंच. आणि काय होतं, पफ छान येतं. मार्किंग करून आता काय करायचं, बॅक पार्ट घ्यायचा. बॅक पार्टचं जे क्रॉस अर्धा इंच आपलं कट करायचं राहिलं होतं ना, तर ते कट करून घ्यायचं. ते क्रॉस कट केला अर्धा इंच आणि हे याच्यावर ठेवून हे दोन्ही पार्ट सेम कट करायचे, मार्किंग करून घ्यायचे सेम ह्याच्यावर. मार्किंग करून घेतल्यावर
ही मार्किंग आणि हे इथे क्रॉस लाईन मारायची इथे, म्हणजे आपले बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट सेम होतील. आणि आता कटिंग करून घ्यायचे. इथे पण दोन लाईन एवढी मार्किंग करून क्रॉस मार्किंग करायची, म्हणजे शोल्डर उतरत नाही आपलं. तर ही मार्किंग झाली आपली.